नमस्कार मंडळी, आजचा ब्लॉग खरंच खूप खास आहे कारण आज नागपंचमी विशेष आहे. तर अशी गोड अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे. मी अगोदर घर आवरून तयार होऊन बसले आणि मग शर्विलला उठवलं. त्याचा आवरून देत होते. आता त्यालाही शाळेला उशीर होत होता, त्यामुळे पटकन अगोदर त्याचं आवरलं. माझ्याबरोबरच अथर्वही उठला होता, त्यामुळे तोही दादाचा आवरायला मदत करत होता. इथं मी शर्विलचा टिफिन भरलेला आहे, याला टिफिन देते आणि मग बाकीची पूजा वगैरे मी आवरून घेणार आहे. शर्विलला स्कूलला पाठवलं. मी हरभऱ्याची डाळ मी रात्री पुरणासाठी भिजत घातली होती, ती मी कुकरला लावून पूजेसाठी बसले. इथं रोजची पूजा आवरली आणि इकडं बाजूलाच नागदेवतेची पूजा केलेली आहे. आता श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण म्हणजेच नागपंचमी. तर यमुना नदीच्या पात्रात कालिया नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले आणि तो दिवस म्हणजेच श्रावण शुक्ल पंचमी, म्हणजेच आपली ही नागपंचमी. तर मग आज हा नागपंचमी विशेष पुरणपोळीचा घाटही मी घातलेला होता. पूजा आटपून मग मी स्वयंपाकाला लागले. आपलं पुरण शिजतच होतं, तोपर्यंत म्हटलं मग तळणच काढून घेऊया. मग म्हणून मी पटकन तळण काढून घेतलं. तळून नुकतं झालंच होतं, तोपर्यंत माझा कुकरही झाला होता. मग मी डाळ काढून घेतली आणि तो 2 मिनटं शांत होण्यासाठी ठेवली. थोडीशी थंड झाली की मी याला बारीक वाटून घेणार आहे. आता इकडं माझं पुरण घट्ट होतंय, तोपर्यंत म्हटलं मग चला अथांगची गुट्टीच करून घेऊया. आणि म्हणून मग मी अथांगची गुट्टी गरम पाण्यामध्ये उकळून ते घेतलेलं आहे. आता मी अथांगसाठी गुट्टी तयार करणार आहे, तेही तुम्ही पाहू शकता. आता या गुट्टीमध्ये या 20 काष्ट औषधी आहेत, ज्या खरंच खूप उपयोगी पडतात. लहान मुलांसाठी तर खूप उपयोगी आहेत. मग अथांगची गुट्टी झालेली आहे, तोपर्यंत मग मी आता भाजीला फोडणी देणार आहे. तर इथं कटाची आमटी आपली मसाला परतून एकदम तयार आहे. झणझणीत असा आपला मसाला दिसतोय. आता मग मी याला फोडणी देऊन घेतली. भाजीला उकळी येईस्तोवर मग मी इथं कुकर लावून घेणार आहे. उकळी काढणार आहे आणि तोपर्यंत मग मी कुकर लावून घेते. तर एका डब्यामध्ये मी अथांगसाठी मूग डाळ आणि तांदूळ टाकलेला आहे न मीठ वापरता, आणि एका डब्यात आमच्या तिघांसाठी भात लावलेला आहे साधा. आता हा कुकर मी लावून घेते आणि मग पोळ्या करायला सुरुवात करणार आहे. आपला भाताचा कुकर होतोय, तोपर्यंत आपण इकडं पोळ्या करून घेणार आहोत. अशा प्रकारे मी पोळ्या करून घेते. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.